आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. आणि वळत मॅचच्या दिशेने मंगेश आणि मल्हारी दानिवली संघाची आघाडीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये उतरली. बॉलिंग मार्कवरती अनुराग, सारा 11 बडवल बी प्लस बनाम दानिवली या दोन टीम मध्ये महत्वपूर्ण सामना. हो, पहिलाच बॉल स्विचिटनं सुरुवात करण्याचा प्रयत्न, ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो पहिलाच बॉल यॉर्करने केलेली सुरुवात. अनुराग सोनावळे, कर्जत तालुक्यामधील सर्वाधिक टच मध्ये असणारा संघ सध्या तरी बडवल बी प्लस इन ऍक्शन दिसतोय. तर दुसरीकडे त्याच ताकदवर संघाच्या अगेन्स्ट तेवढीच ताकदवर फाईट करण्यासाठी दानिवली संघ या ठिकाणी उपस्थित झालेला. पहिल्या डॉट बॉलने केलेली अनुरागनं सुरुवात. हो, लाफ करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मिड विकेट मध्ये जवळपास चेंडू पोहोचतात सिलिमिडॉनला. खेळाडू पोहोचतात त्याचपूर्वी रिक्की कदाचित त्या ठिकाणी होते, जयेश होते त्या ठिकाणी. 1 रन या बॉलवरती मिळते. टीमच्या धावसंख्येचा श्री गणेशेतून होत असताना पहिलं षटक सुरू आहे. पहिले 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायचे आहेत. याची आपण नोंद घ्या, ही महत्वपूर्ण सूचना. कारण 5-5 ओव्हरचे षटक आपण फार कमी वेळा पाहिलेले आहेत आणि आयोजकांना देखील पाहिलं की इतकं चांगलं असं नीटनेटकं आयोजन केल्याच्या नंतर खेळाडूंना देखील चांगली संधी मिळावी, त्यासाठी 5 षटकांचे सामने आपण या ठिकाणी भरवत आहोत. हो, आणखीन एक यॉर्कर टाकलेला अनुरागचा चेंडू. डॉट बॉल, सलगचे 2 डॉट बॉल इथे फेकलेले. दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली. तिसरा डॉट बॉल इथून फेकत असताना सारा 11 या नावाने संघ उतरला. एकीकडे दानिवली संघ, बॅटिंग ऑर्डर दानिवली संघाची जरूर स्ट्रॉंग आहे, पण जो पाहूया त्या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये त्यांनी बरेचसे वेगवेगळे विवराशना जरूर आखले असतील. बोलू तयार. हो, लाफ करायचा होता. प्रॉपर यॉर्कर फेकलेला. हळवं बॅटने प्रहार करायचा होता. अनुरागनं हस्ट आउट ध्वस्त करून लावलेला. मला 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. थँक्यू. जे काउंटडाऊन तुम्ही नुकताच ऐकलं, बॅट्समन आउट झाल्याच्या नंतर नवीन बॅट्समन 30 सेकंदाच्या आतमध्ये जर सर्कलच्या आतमध्ये पोहोचला नाही तर बॅटिंग करणाऱ्या टीमला पेनल्टी दिली जाते. हा या स्पर्धेचा महत्वपूर्ण गोल्डन नियम आहे, याची नोंद घ्या. चौथ्या बॉलवरती विकेट मैदानाच्या बाहेर आलेली आहे. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती गिरीश पोहोचलेले आहेत. गिरीश आलेत बॅटिंग मार्कवरती 3ऱ्या क्रमांकावरती. 1 बाद 1. ओ, क्लीन बोल्ड चमकला अँटो मैदानाच्या आतमध्ये. सलगची दुसरी विकेट. टप्पा पाडल्याच्या नंतर हरकत करत असताना ऑफस्टिक उखडवून लावलेली आहे. फलंदाज बाद. 25, 24, 23, 22, 21. Nine, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. दोन गडी इथून बाद झालेले. काय चेंडू टाकलेला. ऍक्शन रिप्ले जरूर आपण पाहूया त्या चेंडूचा. हा अनुरागचा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा आतमध्ये टर्न झालेला. ट्रेंट बोल्डला तुम्ही सातत्याने पाहिला असेल, जो ओव्हर द स्टम्प्सनं बॉलिंग येऊन टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू आतमध्ये वळण घेणं असू द्यात, बाहेर वळण घेणं असू द्यात, अनुरागनं लेफ्ट आर्म राऊंड द स्टम्प्सनं चेंडू पिच केला. टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू आतमध्ये वळण झाला. गिरीश कन्फ्यूज होते, नक्की चेंडू टर्न झाला कसा. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू कदाचित होता. थोडासा स्विंग झाला. हो, यॉर्कर टाकलेला. आणखीन एक मिड ऑफ जवळपास नाहीये. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन उमेशच्या स्वरूपामध्ये ठेवण्यात आलेला. नवीन फलंदाज साई मैदानाच्या आतमध्ये आणि या बॉलवरती येते सिंगल. पहिल्या षटकाचा डावीतून अटपला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धाव संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे. 2 धावा लागलेल्या आतापर्यंत, 2 गडी बाद.
ओव्हरमध्ये आता पंकज मस्कर आलेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज साई, ज्याने नुकताच शेवटच्या बॉलवरती सिंगल काढून आपल्याकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. 2 धावा पुस्तकावरती आतापर्यंत लागलेत. पहिल्या षटकाचा डाव इथून आटपला. बडवल B+ बनाम धानिवली या दोन टीम मध्ये मॅच तुम्ही एन्जॉय करत आहात. पुढची लढत असणार आहे किरवली बनाम मोहचवाडी. आम्ही दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करत आहोत की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हा. दुसरं षटक पंकज. अडवा बॅटने क्रॉस बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न अपील करण्यात आली होती. टायपॅड वरती चेंडू बरोबर आदळला. 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या धावून पोहोचलेली आहे 3 या धावसंख्येवर. 3 धावा. सुरुवातीला असं वाटलं की थायपॅड वरती चेंडू आदळला. त्यानंतर चेंडू सुरुवातीला बॅटला कदाचित ब्रश झाला असावा. त्यानंतर चेंडू थायपॅड वरती आदळला. 1 रन या बॉलवरती. 3 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावर आहेत. 5 षटकांची लढत आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण आलेलो आहे. पंकज मस्कर हो स्वीप करायचा होता. वाईड बॉल पंचांचा इशारा. लेग चेंडू मिस करतोय. तेच मंगेश देखील त्याच लाईन आणि लेंथ चेक करत असताना 1 एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या 4 वर आहे. किरवली बनाम मोहचवाडी या दोन टीम मध्ये पुढची लढत सुरू असलेल्या पहिल्या डावामधील ही दुसरी लढत. ओ एज लागलेली आहे. मालीनं चेंडू अडवला. 1 रन या बॉलवरती मिळते. 5 धावा. 5 ऑन स्कोर कार्ड. प्रयत्न चांगले होते. कदाचित जेलची अपेक्षा असावी परंतु धावा नक्कीच आपल्या टीमसाठी मनीष मालीनं रोखलेला. दोन गडी बाद 5 धावा. 5 ऑन स्कोर कार्ड. पंकज तयार. लॉफ करतात. फटका साईचा लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक हो उमेश इन ऍक्शन आहेत. पंचांचा इशारा आलेला. षटकार. एक ऍक्शन रिप्ले आपण जरूर पाहू आज. षटकार स्वतः क्षेत्ररक्षकाने देखील दिलेला. अशा प्रकारचे प्रयत्न होते. फट चांगले होते उमेशचे. लॉंग ऑनला खेचला होता फटका साईनं. सहा धावा आलेला. साईच्या बॅटमधून आला षटकार. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 11. सेव्ह केलेला. सेव्ह केलेला म्हणजेच धावा वाचवलेल्या आपल्या टीमसाठी. व्हॉलेंटियर सर्व सिद्धिविनायक नेरलपाडाच्या सर्व सदस्यांना विनंती आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. स्टेजच्या डाव्या साईडला जे झाडाखाली गोलका करून बसलेले जे स्वयंसेवक आहेत
सेव्ह केलेला म्हणजे पळून काढलेला 2 धावा कदाचित या चेंडूवरती मिळतील. बॅकफुटला जात आडव्या बॅटने खेळतात. डीप मध्ये प्रोटेक्शन समीर माळी त्या ठिकाणी पोहोचतात. चेंडूवरती 1 धाव मिळते. 1च्या मदतीने संघाची धाव संख्या 8 धावा. मागच्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा. या बॉलवरती सिंगल टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली त्या 8 वर. दुसरं षटक सुरू आहे पंकज म्हसकरचं. आतापर्यंत 8 धावा धावा पुस्तकावरती. पंकज तयार. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. आडवा बॅटनं पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट करायचा होता. गुड लेंथ वरतून चेंडू थोडासा टेक ऑफ झाला. एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडूचा आता खेळीतून बाकी राहतो. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतोय. राऊंड द स्टम्प्स. लॉफ करतात. हवे ते चेंडू जवळपास खेळाडू नाहीयेत. फाईन लेगच्या दिशेने निघाला चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. फटका मंगेशचा. बाउंड्री बाहेर एक टप्पा घेत चौकार 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावून पोहोचलेली आहे 2-12. 12-2. दोन षटकांमध्ये 2 ओव्हरमध्ये 12 धावा. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा अनुराग येत असताना अनुराग आलेत पुन्हा एकदा. पुढे येऊन खेचण्याचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राईव्ह फुलटॉस होता. शेवट गोड केलं होतं सेकंड ओव्हरचा. अनुराग सोनावले बॉलिंग करत असताना पुन्हा एकदा 3ऱ्या षटकामध्ये ते आलेत. पहिलं षटक अनुरागने फेकलं 2 धावा संख्येचं. 3ऱ्या षटकामध्ये ते पुन्हा एकदा आलेले स्पेल कंप्लीट करण्यासाठी. लेग स्टिक मिस करतोय चेंडू. एक्स्ट्रा रन मिळते. धावा संख्या 14 वर. व्हाईट बॉल आलेला. टीमची धावा संख्या 14 वरती जाऊन पोहोचलेली. वेगवान टाकला. लॉंग ऑफला उडवला. क्षेत्ररक्षक सूरज जोमटे डाऊन द बॉल. लॉंग ऑफला झेल पकडण्यात आलेली आहे. आणखीन एक धक्का बसलेला दानिवली टीमला. फलंदाज मंगेश बाद. 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्ही मोहशिवाडी आणि त्याचबरोबर किरवली या दोन्ही संघांना विनंती करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी या. मध्यंतरामध्ये टॉस होणं अनिवार्य, अन्यथा सामना कमी षटकांचा खेळवला जाईल याची नोंद घ्या. 14 झालेत आतापर्यंत. नवीन फलंदाज सागर. हो, पहिलाच आल्या सागरने देखना फटका सजवला होता. इम्प्रोमाइजिंग स्ट्रोक होता. पाठीमागे मनीष माळीची चांगली फिल्डिंग. धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. संघाची धावा संख्या स्थिरावली ती 14 वर. या ओव्हरच्या अंतिम 3 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतोय. चौदा धावा. 3रं षटक अनुरागचं.
पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला टाकलेला अनुरागनं, वेगाने टाकला होता, आणखीन एक डॉट बॉल. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होता. अंतिमचे 2 बॉल या ओव्हरचे बाकी आहेत. 14 धावा. धावसंख्या जेवढी अपेक्षित होती तेवढी येऊ शकलेली नाहीये, ज्याप्रमाणे सुरुवात अनुरागने केली पहिल्या षटकामध्ये. 14 धावा, 3 गडी बाद. ऑफ करायचं होतं एक्स्ट्रा कव्हर मध्ये, स्टेप आउट होऊन खेळतात. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होते. एक कंप्लीट कॉलेज सेकंडचा रनआउटची चान्स बनू शकले असते. बॅकअप नव्हतं जवळपास अनुरागला. 1 रन या बॉलवरती मिळते. झाल्यात आतापर्यंत 15-15. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी राहतो ओव्हर नंबर 3 मध्ये. स्कूप करण्याचा 2 वेळा प्रयत्न झाला सागरच्या वतीने. त्या कारणास्तव राकेश पाटील यांना ऑफ साइडला पिचिंग करण्यामध्ये भाग पाडला अनुरागला. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड विकेट, स्कोअर लेग इन ऍक्शन. पुढे येऊन खेचून मारलेला लॉंग ऑफला खेळाडू सूरज त्या ठिकाणी उपस्थित आहेत. फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. टोटल जाऊन पोहोचलेले 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 या धावसंख्येवरती. आफ्टर एंड ऑफ 3 ओव्हर 16 लॉस ऑफ 3 विकेट्स. चला पुढील मॅचच्या टॉस साठी कॅप्टन उपस्थित व्हा. तीन ओव्हर मध्ये 16 झालेत. 16 ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. अंतिमचे 2 षटकांचा आता खेळ बाकी राहतो पहिल्या सत्रामध्ये. मोहचीवाडी आणि किरवली आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा. मध्यंतरामध्ये काही करून टॉस होणं गरजेचं, अन्यथा जे आयोजन कमिटी डिसिजन घेतील त्या डिसिजनला तुम्हाला मान्य करावं लागेल. सोळा झाल्यात. ऑफ करतात लॉंग ऑफला. पुन्हा एकदा सूरज जोमटे इन ऍक्शन. पहिली सिंगल वेगानं फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. 4थ्या षटकामध्ये उमेश जामगरे आलेले बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक आता सागरला मिळते. 17 झाल्यात आतापर्यंत. पाहूत या पहिल्या सत्रामध्ये कितीपर्यंतचं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न. अँटोनी ज्याप्रमाणे सुरुवात करून दिली आपल्या टीमला. हो, चांगला टाकलेला चेंडू यॉर्कर होता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न सागरच्या वतीने करण्यात आला होता. स्टायलिश खेळाडू सागर. आपण सुरुवातीला 2 स्कूपचे फटके अटेम्प्ट आपण पाहिले. आता हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये तो थांबलेला नाही, त्या कारणास्तव कदाचित बॅटन बॉलचा तितकासा चांगला संपर्क होऊ शकलेला नाहीये. एक सिंगल या बॉलवरती मिळते. टोटल जाऊन पोहोचलेली ती 18. फुल टॉस आहे. ऑन साइडला टर्न करतात. गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षक राकेश पोहोचले त्या ठिकाणी. सेकंडचा कॉल आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला वाईट थ्रो झालेला. 2 येतात या चेंडूवरती. टोटल 20-21 स्कोर कार्ड. शेवटचे 3 बाकी. ओव्हर नंबर 4 चे. उमेश जामगरे बॉलिंग करतात. स्ट्रायकिंग एंडला साई आहेत सध्या तरी. हो द स्टम्प्स. ऑफ करतात. लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑफ इन. लॉंग ऑन इन ऍक्शन आहे. समीर माली पोहोचलेले डाऊन द बॉल. विकेट मिळते उमेशला. 4था धक्का लागलेला दानिवली टीमला. 24-4. (26, 25, 24, 23, 22, 21, 20). किरोली संघाचे कॅप्टन आपण देखील उपस्थित आहोत. प्रतिस्पर्धी संघ कर्णधार मोहचवाडीचे उपस्थित झालेले आहेत. 20ला 4 धक्के बसलेले आहेत आतापर्यंत दानिवली टीमला. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. हो, खोला टाकलेला. लाऊड अपील. प्लम सापडलेला. बरोबर यॉर्कर लेंथ वरती टिचून मारा करत असताना सफलता जामगरेला मिळत असताना उमेशला आणखीन एक विकेटची सफलता मिळते. फलंदाज बाद. 24, 23,
22, 21, 20, 19, 18, 17. फलंदाज बाद. वामन नवीन फलंदाज. पाकफुडला जात फक्त स्टिअर करतात. शॉट थर्डमॅन मध्ये शॉट कव्हर पॉइंटला. 1 रन या बॉलवरती मिळते. चौथ्या ओव्हरचा खेळ इथून पूर्ण होते. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर नानिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 21 या धावसंख्येवर. चार ओव्हर मध्ये 21 झालं. तर अंतिम षटकामध्ये पाहूया दानिवली संघ सारा 11 बडवल बी प्लस संघाच्या अगेन्स्ट कितीपर्यंतचं टार्गेट ठेवतोय. अंतिम षटक बॉलिंग मार्कवर रिकी आलेत. लास्ट ओव्हर ऑन स्कोर कार्ड. हो, बॅकफुटला जात खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. एक्स्ट्रा बाउन्स झाला समोरून. उमेश पर्यंत चेंडू पोहोचतोय. शॉट कव्हर पॉइंट मध्ये एक सिंगल. टोटल 22 झाल्यात. अंतिम षटक 5-5 षटकांची लढत आपण पाहतात. किरवली संघाचे कॅप्टन उपस्थित व्हा. 22 ऑन स्कोर कार्ड. 22 झाल्यात. अंतिम षटक ओव्हर द स्टंप्स. लॉफ करायचा होता. एज लागली आहे. पंकजचे प्रयत्न चांगले. अजून विकेट किपर आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. धक्का लागलाय 6वा. 22 ला 6 गडी बाद दानिवली टीम. 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20. सहावा धक्का बसलेला. 22 ला 6. धानिवली सध्या तरी थोडीशी विकेट अवस्थेमध्ये. या प्रमाणची सुरुवात अनुराग. सेकंड ओव्हर मध्ये पंकज. चौथ्या ओव्हर मध्ये उमेश. लॉफ करायचा होता. लेग बॅटचे सिंगल फलकावरती ऍड होते. टीमचे टोटल 23 वरती 23 आणि टीमचे 3 चेंडू ओव्हर नंबर 5 मध्ये. नेरलपाड चषकाचा आनंद आपण मैदानाच्या आतमध्ये घेतात. आजच्या अंतिम दिवसामधील दुसरी लढत सुरू आहे. पहिल्या फेरीमधील दुसरी लढत. सारा 11 बडवल बी प्लस बनाम दानिवली. चांगला टाकलेला एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. ऑन द राईस फटका सजवायचा होता. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये होता. त्यामुळेच डीपचा फायदा उचलण्याचा प्रयत्न वामनच्या वतीने करण्याचा प्रयत्न जरूर होता. 23 ला 6. शेवटचे 2 बॉल रिकीचे. लॉफ करतात. कव्हर पॉइंटला डीप मध्ये खेळाडू नाहीये. गॅप मोठी आहे. सेकंडचा कॉल. उमेश पोहोचतात तत्पूर्वी. 2 झालेले आहेत आतापर्यंत पूर्ण. फलंदाज बाद. 1 रन या चेंडूवरती मिळते. 2 कंप्लीट केलेल्या आणि तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. 19, 18, 17. काउंटडाऊन तुम्ही ऐकला असेल. नवीन फलंदाज जर सर्कलच्या आतमध्ये 30 सेकंदाच्या पूर्वी जर पोहोचला नाही तर त्या बॅटिंग करणाऱ्या टीमला पेनल्टी देण्यात येईल असा आयोजकांचा निर्णय. दूर शरीरापासून अंतिम चेंडू देखील इथून डॉट आलेला. पहिल्या सत्राचा डाव इथून अटपला. पहिल्या सत्रामध्ये दानिवली संघानं 25 बनवलेले आहेत. म्हणजे विजयासाठी 30 चेंडूंमध्ये 26चं टार्गेट बडवल बी प्लस टीमच्या समोर ठेवण्यात आलेलं आहे. चला, किरवली संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी उपस्थित व्हा.
चला किरवली संघाचे कर्णधार आपण लगेच टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा. हॅलो. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल आठ धावा
दुसरं षटक सुरू आहे आणि सेकंड ओव्हरला सुरुवात झालेली. मंगेश ऑफ करण्याचा प्रयत्न ऑन साइडला टर्न करतात. प्रोटेक्शन डीप मध्ये. सेकंडचा कॉल परंतु एकच रन. नऊ धावा आतापर्यंत. हाफ ट्रॅकर स्कोअर कटला खेळत असताना डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललेला चेंडू चौकार. चौकाराच्या मदतीनं धावत संख्या चौकाराच्या मदतीनं टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 13 वरती. तिसऱ्या बॉलवरती हा चौकार आला. 26 टार्गेट आहे. 13 झालं आणखीन 13 करायचे. हो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मंगेशने काय चेंडू टाकलेला. बरोबर लेग स्टिक उखळवून मिडल स्टिक बरोबर उखळवून लावलेली आहे. फलंदाज बाद. 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 9, 13. तेरा झाल्यात. अजूनही 13 धावत संख्येची इथून गरज आहे. पुढील सामन्याचा टॉस झालेला. मोहचवाडी टीमनं टॉस जिंकलेला. डिसिजन अजून तरी कदाचित आलेला नाहीये. दुसऱ्या ओव्हर मध्ये 20 चेंडूंमध्ये आता 13 ची गरज आहे. 26 टोटल टार्गेट. राऊंड द स्टम्प्स. ओ गुड फिल्डिंग. शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये सेकंडचा कॉल. 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 15 वरती. विजयासाठी 19 चेंडूंमध्ये आता 11 धावत संख्येची आवश्यकता. 19 चेंडूंमध्ये 11 धावत संख्येची गरज आहे. 15 झाल्यात आतापर्यंत. समोर ड्राईव्ह करत असताना मिड ऑफ मधून चेंडू लॉंग ऑफ मध्ये जातो. 1 रन मिळते या चेंडूवरती. धावत संख्या 16. विजयासाठी आणखीन 10 ची गरज आहे 18 बॉल मध्ये. म्हणजे 3 षटकांचा ओव्हरऑल खेळ बाकी राहतो. 3 ओव्हर मध्ये विजयासाठी 10 ची गरज. ऑन साइडला चेंडू टर्न करतात. एक सिंगल या बॉलवरती मिळते. नऊची गरज आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा राकेश पाटील चेंडू टर्न करतात. सिंगल साठी ज्या प्रमाणची गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे धानिवली संघाची. 26 टार्गेट नसून जर 45 ते 46 टार्गेट सेट केलं असतं तर नक्की मजा आली असती मॅच मध्ये. विजयासाठी 8. चांगला टाकलेला चेंडू. सागर कदाचित बॉलिंग करतात. मल्हारी पुन्हा एकदा आलेले बॉलिंग मार्कवरती. पहिलं षटक ज्याने फेकलं. डॉट बॉल इथून फेकला. धावत संख्या 18. स्विच करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला फेकला मल्हारीनं. 26 टार्गेट नसून 40 ते 41 टार्गेट जर सेट झाला असतं पहिल्या सत्रामध्ये दानिवली कडून
तर मजा आली असते नक्की मॅच मध्ये. 14 मध्ये आता 8 करायच्यात. मोहचवाडी निर्णय कळवा आणि अखेर सक्सेसफुल होत असताना 2 अटेम्प्ट केले. तिसऱ्या मध्ये सक्सेसफुल होत असताना फटका उमेश सामकर यांना पाठवलाय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. षटकार. षटकाराच्या मदतीने झाले 24 विजयासाठी 2. समोर ड्राईव्ह करत असताना लॉंग रन मध्ये चाललेला चेंडू. धाव घेतलेला नाहीये. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 2 ची गरज आहे. मोहचीवाडी कॅप्टन रोशन आडव आपला डिसिजन फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला. म्हणजे किरवली संघाला करावी लागेल बॅटिंग. किरवली संघ चला लगेचच आपण स्टेजच्या उजव्या साईडला उपस्थित व्हा. 2 ची गरज आहे. साईनाथ बॉलर आलेले. थँक्यू. साईनाथ आलेत बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 4 मध्ये 26चा टार्गेट. अजून 10-15 धावा कदाचित शॉट पडल्या. पुश करण्याचा प्रयत्न. जेंटल टच करायचा. तो वाईट बॉल पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते. एका रनची गरज आहे. फलंदाज इथून होतोय बाद. मनीष मालीची फॅन बेस. 4, 23, मनीष मालीची फॅन बेस कदाचित तगडी आहे. बघूयात मनीष मालीचे फॅन किती आहेत. बघूयात मनीष मालीचे फॅन किती आहेत. एकदा मनीष मालीसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. 14, ओ क्या बात आहे. फॅन बेस जर मनीष मालीचा बघितला तर किरण पवार, भावेश पवार यांना लाजवेल. ओ मनीष मालीनं फिनिश केलेला सामना. किरण पवार एका हातामध्ये षटकार मारतो. मनीष माली 2 हातामध्ये चौकार मारतो. विजयी चौकार आलेला. अभिनंदन टीम सारा 11 बडवल B+ आणि आडलक टीम दानिवली संघ. आपण महत्वाच्या क्षणी या ठिकाणी उपस्थिती दाखवून आपला प्रामाणिक आणि वेल डिसिप्लिन खेळ आपण दाखवला. त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन आम्ही करत आहोत. चला किरवली संघ आपली असणार आहे बॅटिंग. मोहचवाडी टीम कॅप्टन रोशन आडव लगेचच आपण फिल्डिंग साठी जा.